श्री आप्पा स्वामी समर्थ पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा. सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुःखे निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. याचा हा जगद्गुरू तुकाराम महाराज नाहीत, त्रैलोक्य गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे. पण इतका महत्त्वाचा आहे की तुम्ही आपण सर्व प्रपंचात राहूनही काय करायला पाहिजे, पूजा कशी करायला पाहिजे आणि विष्णूची पूजा कशी होईल यात सर्व मर्म विशेष रूपाने संत तुकारामांनी सांगितलेलं आहे. स्वामीचे काम, स्वामी म्हणजे जो जगाचा सांभाळ करतो तोही स्वामी. तुम्ही ज्याच्याकडे काय जे करत असाल चाकरी नोकरी तेही तुमचे त्यावेळेस स्वामीच आहेत. शासनाचं असो की एखाद्या वैयक्तिककडे गुरुभक्ती थोर व्यक्तींनी सांगितलेली आज्ञा आणि पतीची सेवा ही यथायोग्य केली पाहिजे. हीच खरी विष्णूची महापूजा आहे. यात काही संदेह नाही. नेहमी मुखाने सत्य बोलावे आणि दुसऱ्याच्या दुःखात दुःख मानत जावे. तुकाराम महाराज म्हणतात परमार्थ करण्याविषयी दृढ निश्चय असावा. मग निश्चयाचे बळ दृढ असेल तर कोणतेही फळ ते देणारे असतेच. आता याच्यात ह्या अभंगात आपल्याला 6-7 गोष्टीचा विचार करावा लागतो. 1 स्वामी काज, गुरुभक्ती, 3 पितृवचन, पतिसेवा आणि सत्य बोलणे, दुःखात दुःख मानणे आणि परमार्थ हा निश्चयाने करणे. आता याच्यात विशेष महत्त्वाचं आहे स्वामीचं म्हणजे काज काय. ज्या भगवंतानी हा नरदेह दिला त्या नरदेहाची सोनं जर करायचं असेल, कारण नरदेह सोने की बार बार नाही मिलने की, म्हणून त्याकरता देवाने जे आपल्याकडे जे काम दिलं असेल ते मग कोणतेही असो, साधं अगदी म्हणजे तुमच्या घरगुती तुम्ही त्या तुमच्या घरचे स्वामीच आहे. ते जर घरगुती काम असेल, व्यापार उद्यम असेल, नोकरी असेल, व्यवसाय असेल, ते जे काही असेल ते अतिशय निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करणे. गुरुभक्ती, आता गुरुला तर परमार्थाच्या दृष्टीनं अति महत्त्व आहे. ते महत्त्व कसं आहे, कारण गुरु ते तुमच्या ठिकाणचं अज्ञान दूर करतात. अर्थात अज्ञानाचा अंधकार नाहीसा करतात म्हणून ते गुरु. भगवान दत्तात्रय हे यांचा प्रभाव 4ही युगात आहे. पण यांनी 24 गुरु केले आहेत. पृथ्वीला गुरु केलं, वायू, आकाश, पाणी, अग्नी, चंद्रमा, रवी म्हणजे सूर्य, कपोत, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, मध गोळा करणारा, हरिण, मासा, पिंगळा वेश्या, कुरर पक्षी, बालक, कुमारी आणि बाण बनविणारा, साप, कोळी आणि भृंगी, इतके 24 गुरु केले दत्तात्रयाने. आता गुरुचे 4 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये गुरु जे सर्वसाधारण आपल्याला अगदी शाळेपासून शिकवतात किंवा शाब्दिक ज्ञान देतात ते गुरु. सद्गुरू, सद्गुरू याचा अर्थ असा आहे जे सद्वस्तू तुम्हाला दाखवून देतात. सद्वस्तू म्हणजे याचा अर्थ काय, ब्रह्मवस्तू, ते सद्गुरू. आणि श्रीगुरू त्याच्यापेक्षा श्रेष्ठ. आणि जगद्गुरू, जगद्गुरू खरे 3च मानलेले आहेत. कृष्णम वंदे जगद्गुरू, आद्य शंकराचार्य जगद्गुरू आणि संत तुकाराम महाराज हे सुद्धा जगद्गुरूच आहेत. गुरु शब्दाचा अर्थ काय, गुरु म्हणजे मोठा आणि लघु म्हणजे लहान. प्रत्येक जीवाला मोठं व्हावं वाटते पण तो संघ लहानाचा करतो. संघ जर चांगल्या मोठ्यांचा केला तर मग तुम्हाला कोणी मान देतो, तुमची किंमत वाढते. साधा त्याच्यासाठी एक दृष्टांत दिलेलं आहे. एका जंगलातून हत्ती जात होता. सिंहही असतात, जंगलात सर्वच प्राणी असतात. पण समोर बकरी आली, कोणाच्या, सिंहाच्या. ती घाबरली. तर सिंहाने म्हटलं घाबरू नको, कोण आहेस तू. तर तू असं, ती घाबरते, मला जंगलात मोठं राहणं कठीण आहे. मग तुला कठीण आहे ना, तू एक काम करत जा, तू सांगत जा तुझा परिचय काय सांगशील, व मी सिंहाची मावशी आहे. मग तिनं तसाच उपयोग केला आणि ती चालली लागायला. चालता चालता समोर तिच्या हत्ती आला. हत्ती आला तर तिला भीती वाटली हत्तीला पाहून. तर त्यामुळे तू कोण आहेस, त्याने सांगितलं मी सिंहाची मावशी आहे. लगेच हत्तीनं सोनीनं त्याला
तिला धरलं आणि स्वतःच्या पाठीवर घेतलं. कशामुळे? सिंहाची मावशी सांगितल्यामुळे. आणि गुरूंचं काय वैशिष्ट्य असते? गुरु हे तन मन धन शुद्ध असतात, पवित्र असतात. त्यांना आत्मज्ञान प्राप्त झालेलं असते आणि ते स्वतःच्या आत्म्याशी रत असतात आणि पूर्ण निर्भय असतात. शिष्याला ते निर्भय करतात. नित्य तृप्त असतात, सदा मुक्त असतात आणि सच्चित आनंद या रूपाचा त्यांना अनुभव असतो. म्हणून आपलं स्वरूप प्रत्येकाचं काय आहे? सच्चित आनंद हे आपलंही स्वरूपच आहे. आणि त्या स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्हाला गुरु करावं लागते. जगतचालक, ब्रह्मांड नायक ज्यांना म्हटलेलं आहे, जे आहेतच भगवान श्रीकृष्ण, त्यांनी सांदीपणीला गुरु केलं. त्यांच्या आश्रमात राहिले, शिकले, सेवा केली. वाढलेली लाकडं जमा करून मोडी घेऊन ते आश्रमात या पद्धतीनं काम करत असत. स्वतः भगवान राम त्यांनी गुरु केलं. गुरु वशिष्ठ त्यांचे गुरु आहेत. पण शिष्य कसा पाहिजे? तो तन मन धन त्यांनी गुरुला अर्पण केलं पाहिजे. आणि गुरु हा त्याला ज्ञान देणारा, पण कोणताही लाभ शिष्याकडून न घेणारा, शिष्याचं कल्याणच करणारा. अशा तऱ्हेनं याला एक दृष्टांत सांगतात. एक गुरु असतात, एक शिष्य असतो. हे असं चालत नाही, ते संतांना मान्य नाही, पण तो असतो. आता त्याचा स्वभाव असतो तो. एक दिवस ते गुरु त्याला सांगतात की बा तू जा, आज आपल्याला विशेष पौर्णिमेचा दिवस आहे, उपवास करायचा आहे, देवाला प्रसाद दाखवायचा आहे, तर तू जा, हे 5 रुपये घेऊन पेढे घेऊन ये, जुना का. म्हणून तो शिष्य गेला. त्याने गेला दुकानावर, पेढ्यावाल्याला विचारलं का कसे दिले पेढे? तर तो म्हणे 5 रुपयाचे 4. मग हे घ्या म्हणे 5 आणि द्या 4 पेढे. मग 4 पेढे त्यांनी घेतले. घेतल्यावर त्यांनी विचार केला की बा आपलं चव कशी आहे, काय आहे, पाहायला पाहिजे. म्हणून त्यांनी तो म्हणे ही चव पाहू का? पहा म्हणे. मग त्यांनी मला काय करावं लागतं? दुकानदार म्हणे. त्यांनी चव पाहिली, म्हणजे गेला 1 पेढा कमी झाला. मग 4तला राहिले 3. मग चालला रस्त्याने. तो म्हणे असा आहे वा, म्हण आहे जुनी, 3 तिघाळा आणि काम बिघाडा. कारण 3चं वाटप बरोबर करता येणार आहे ना, आपण गुरु शिष्य दोघंच आहोत. मग त्याच्यापेक्षा बिघाड झाल्यापेक्षा हा हरलेला पेढा, कारण त्याचा सर्व तो खाऊ माणूस होता, गोड होता, म्हणजे कोणताही गोड पदार्थ दिसला त्याला काही राहत नव्हतं. तो म्हणे जेरी तरी जाऊ द्या, वाद नको. म्हणून तोही 1 पेढा रस्त्याने जाता आता खाऊन घेतला. किती राहिले आता? 2. मग पुढं चालला. पुन्हा आता थोडं जवळच राहिला आश्रम गुरुकडे जाण्याचं. त्या आश्रमात पोचण्याच्या आधी त्यांनी विचार केला, आता आपले गुरु इतके चांगले आहेत, आपल्याला नेहमी प्रेमाने वागवतात, आपल्यावर फार प्रेमही करतात. मग ते म्हणतील अरे बाबा, नाहीतरी तुला 1 पेढा देतच होतो मी, मग आता देणार आहेत की नाही, मग आता कशाला वाटपा. तोही खाऊन घेतला. आता किती राहिला? 1. गेले गुरुजवळ. खरे आणले पेढे? हो महाराज, हे घ्या. खरे 5 रुपयाचे किती मिळतात? गुरुला माहीत होतं. अरे मला माहीत आहे 4 मिळतात, हा तर 1च आहे. सांगतो महाराज, तुम्ही शांततेने आहे का? पेढे 4च आणले होते, पण चव पाहावं लागेल की नाही. बरं. ते अधिक त्यांचा पारा गरम होत चालला, डोळे लाल होत चालले. तिथं खाल्ला म्हणे एक दुकानदाराकडे, चव पाहिली. मग 3 राहिले. तुम्हीच तर सांगतात 3 तिघाळा आणि काम बिघाडा, म्हणून वाद होऊ नये म्हणून 1 खाऊन घेतला. आणि मग आता राहिले 2 म्हणे. माझा तुमचं प्रेम आहे, तुम्ही तर मला देणारच होते की नाही, मग आता देतील कधी, नाही कधी, खाऊ कधी, त्याच्यापेक्षा तोही 1 मी खाऊन घेतला, आता राहिला 1. मग म्हणजे असं चालत नाही. ही गुरुची सेवा आहे काय? हे नाही, अशी सेवा चाललं. कसा खा. शेवटी गुरु विचारतात का रे बा कसा खाल्ला, तर तोही खाऊन घेतला, म्हणजे काहीच शिल्लक राहिला नाही. हे आहे खरं मर्म.